नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, 29 फेब्रुवारी गुरुवार, औंदुर्बन पंचमी। उंबराच्या झाडावर अर्पण करा ही एक वस्तू, कधीच पैशाची कमी पडणार नाही, घरात सर्वांची प्रगती होईल। हो मित्रांनो, आज आहे 29 फेब्रुवारी, वार गुरुवार, आणि या दिवशी आलेले आहेत औदुंबर पंचमी। औदुंबर नाव घेतलं तर आपल्याला दत्तगुरू आठवतात, आणि दत्तगुरूचं नाव घेतात आपल्याला, आणि म्हणूनच वाडी इथे श्री गुरुप्रतिपदे पासून या दिवशी दुसऱ्या दिवशी सरस्वती महाराजांच्या पादुकांचा मध्यरात्र पूजा होते। यानंतर रात्रभर विविध कार्यक्रमाची सेवा केली जाते, आणि पहाटे पालखी सोहळा होत असतो, आणि पंचमीच्या रात्री जागरण झाल्यावरती पहाटे दत्त गोपाळकाला देखील संपन्न होत असतो। जागरणाचा महोत्सव जो आहे तर हा समाप्त होतो। वाडीमध्ये हा दिवस अगदी आनंदाने साजरा होतो, आणि म्हणून आजच्या दिवशी आपल्याला दत्तगुरूंची सेवा करायची आहेत, आणि त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला आजच्या दिवशी करायचे आहेत। आज ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। तर मित्रांनो, उपाय असा आहे की आपल्याला आजच्या दिवशी उंबराच्या झाडाला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहेत, आणि उंबराच्या झाडाची ही एक वस्तू आपल्याला घरी देखील घेऊन येणे आहे। यामुळे आपल्याला कधीच पैशांची कमतरता हे भासणार नाही, कधीही पैसा हा कमी पडणार नाही, आणि सोबतच आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर पहा, सनातन धर्मात वृक्षांचे महत्त्व हे सविस्तरपणे सांगितले आहेत, आणि यामध्ये एक झाड म्हणजे उंबराचं झाड आहे। ह्या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो, आणि म्हणूनच ह्या झाडाची पूजा आहे तर ती केली जाते। शुक्र ग्रहाची आहे, आणि कुंडलीतल्या शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी आपल्याला उंबराच्या झाडाची संबंधित काही उपाय जे आहे ते करायचे असतात, जेणेकरून आपल्या कुंडलीतल्या शुक्र ग्रह हा मजबूत होईल। तर आजच्या दिवशी ह्या झाडाचा विशेष महत्त्व आहे। या झाडाची पूजा केल्याने दत्तगुरूची कृपा ही आपल्यावरती होईल, आपल्याला पैशासंबंधित सर्व समस्या दूर होतील। शुक्र हा संपत्ती आणि यशो आरामाचा ग्रह मानला जातो। कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत स्थितीमध्ये असतो तेव्हा त्याला धन आणि ऐश्वर्य याची कधीही कमतरता भासत नाही। म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी हा उपाय करायचा आहे, किंवा विशिष्ट तिथी असते त्या तिथीवरती आपण काही उपाय केले तर त्या उपायांचा निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होते। आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांची पूजा केली जाते। औदुंबराच्या झाडाची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते, आणि याच दिवशी पंचमी तिथीसुद्धा आलेली आहेत। यामुळे या झाडाला, या दिवसाला विशेष महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे। तर आपल्याला आज सकाळी लवकर उठायचं आहे, गुरुवार आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घातल्याने आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो। हळद घालून स्नान करायचं आहे। स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघराती पूजा ही करून घ्यायची आहे। तुमच्या देवघरांमध्ये दत्तगुरूंचा फोटो असेल तर त्यांची पूजा आवर्जून तुम्ही आजच्या दिवशी करा। यानंतरनं तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात। औदुंबराचं झाड जिथे कुठे मंदिर असते तिथे औदुंबराचं झाड हे असते, म्हणजे झाड, आणि खास करून दत्ताचे मंदिरात दत्त असतात तर तुम्ही तिथे हा उपाय करू शकतात, किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही झाड असेल तिथे सुद्धा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्या भरून घ्यायचा आहे। या तांब्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे। यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला अर्धा चम्मच हळद घालायची आहे, आणि 1 चमचाभर तुम्हाला दूध घालायचं आहे। हे जे दूध आहे ते कच्चं दूध घ्यायचं आहे, तुम्हाला गरम दूध घ्यायचं नाही आहे। यानंतर तुम्हाला हे दूध त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आता तुम्हाला थोडंसं अक्षदा जे आहेत ते लागतील। अक्षदा म्हणजे तांदूळ, आणि त्या तांदूळावरती तुम्हाला हळद आणि कुंकू टाकून, थोडंसं पाणी टाकून तुम्हाला लाल पिवळासं हळद बनवायचे आहेत। या अक्षदा, हळदी कुंकू, त्याचबरोबर तुम्हाला एक शुद्ध गाईचं तुपाचा दिवा घ्यायचा आहे। तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल, पण ती घेतली तरीसुद्धा चालेल। त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे। दोरी कापसाची वात करून ते दिव्य तुम्हाला घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेल घेतलं तरीसुद्धा चालेल। त्यात थोडीशी हळद ही आवर्जून टाका, आणि 2 लवंगा तुम्हाला त्यात दिव्यात टाकायच्या आहेत।
हा दिवा आणि हे जे पाणी आहे त्याचबरोबर ते अक्षता आपण लाल पिवळा केलेले आहेत ते अक्षता घेऊन तुम्हाला उमराच्या झाडाखाली जायचं आहे. गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर जे पाणी आपण घेऊन गेलो आहोत तर ते पाणी तुम्हाला झाडाच्या मुळांमध्ये अर्पण करायचं आहे. उमराच्या झाडाच्या मुळांमध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो असं म्हटलं जाते, म्हणून त्या मुळांना पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण केल्यानंतर हळदी कुंकू तुम्हाला मुळांना लावायचं आहे. त्याचबरोबर खोडाला लावायचं आहे आणि यानंतरचं आपण जे अक्षदा लाल पिवळे केले आहेत तर ते अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहेत. त्यानंतर ही सगळी सेवा करून झाल्यानंतर त्या झाडाला 11 प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत. मनात असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकतात. सांगितल्याप्रमाणे या 3 पैकी तुम्हाला जो मंत्र शक्य होईल त्या मंत्राचं तुम्हाला सगळे सेवा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला त्या झाडाला नमस्कार करायचा आहे. नमस्कार केल्यानंतर तुमची इच्छा ही तुम्हाला आवर्जून व्यक्त करायची आहे. दत्तगुरूंना आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभावी, घरातील दरिद्रही निघून जावे यासाठी प्रार्थना करायची आहेत. यानंतर त्या झाडाखाली थोडीशी माती आहे, घरी आपल्याला एका वाटीत ती माती आणायची आहेत आणि ती माती एका वाटीत ठेवायची आहेत. वाटीमध्ये ठेवून ते आपल्या देवघरांमध्ये ठेवायचे आहे. संपूर्ण गुरुवारचे दिवस तुम्हाला तुमच्या देवघरांमध्ये ही वाटीमध्ये तसेच ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती माती घ्यायची आहे आणि ती माती तुमच्या एखाद्या झाडाला मुळाला टाकून द्यायचं आहे. तुमच्या बाल्कनीमध्ये जी पण झाड तुम्ही लावलेली असेल त्याच्या मुळामध्ये ही माती टाकून द्यायची आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरातील दोष दूर होतात, घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते. आणि ही पाणी जे आपण अर्पण केलेलं आहे त्या अर्पण केल्याने आपल्या कुंडलीचं शुक्र ग्रह हा मजबूत होतो. शुक्र ग्रह धनाशी संबंधित असतो, तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी म्हणजे पैशांची अडचणी या दूर होतात. की विवाहामध्ये म्हणजे नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल, एकमेकांचं पटत नसेल किंवा जमिनी आणि संपत्तीशी संबंधित काही समस्या असेल तर यातून तुम्हाला मुक्ती मिळवायचं असेल तर तुम्हाला कोणत्याही महिन्याच्या शुल्क पक्षांच्या गुरुवारी उमराच्या झाडाला पाणी घालायचं आहे आणि तिची थोडीशी माती घरी घेऊन तुम्हाला घरातल्या कुंडलीत टाकायचे आहे. असं केल्याने तुमच्या सगळ्या अडचणी या दूर होतात. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करायला विसरू नका बरं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.